हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम टू दृष्टीज ब्लॉग. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. सो आज आहे 13 एप्रिल आणि आमच्या इथे नवीन विहार बांधलं आहे. सो तिकडे आज उद्घाटन आहे. सो आपण ते बघूया कसं होते. आणि उद्या आहे 14 एप्रिल आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. सो मी तर खूप एक्सायटेड आहे की जयंती कशी होते. मी खूप एन्जॉय करणार आहे. कारण आधी तुम्हाला सर्वांना जय भीम आणि जय महाराष्ट्र. सो बघा आमच्या इथे जयंती कशी सेलिब्रेट होते आणि तुमच्या इथे कशी होते तेही मला सांगा. सो आता मी जाते आहे ओपनिंग सेरेमनीला आणि मी आज नॉर्मल असा कुर्ताच घातला आहे. सर पुन्हा एकदा की अनेक वेळा तुमचे धन्यवाद तरी आम्ही घेऊन त्याचा आपण या ठिकाणी वंदनीच्या हस्ते. तर हे आहे आपलं न्यू विहार. जय भीम पब्लिक. सो आज आहे 14 एप्रिल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती. सो त्यानिमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सो आमच्या इथून आज निघणार आहे रॅली. सो मी आता रेडी होऊन जाते रॅलीला. सो तुम्ही बघा की रॅली कशी होते आणि जयंती कशी सेलिब्रेट होते ते. लेट्स गो. जयंतीनिमित्त आमच्याकडे बनली आहे शेवयाची खीर. संध्याकाळच्या रॅलीची इथे तयारी होते. सो हा आहे आजचा माझा ड्रेस. तर मला कानातले खूप जास्त आवडले. तर छोटीशीच मी वेअर केले तर म्हणून मी थोडी क्लिप याची ॲड केली. Let's begin to our rally.
नाचून झालं, आता आम्ही जेवायला बसतो. मी पण जेवण घेतो. चाट बोट चाटायचं टाक कर चाट. आताच कर. किती टाइम टिकलेलं पॅकेट दिलं मी. फोटो काढा. फोटो व्हिडिओ रे व्हिडिओ व्हिडिओ नाही काय बोलायचं. जयंतीची हार्दिक शुभेच्छा. आमची बस बस बस. सो आमची आता मिरवणूक झाली आहे आणि आम्ही आमची मिरवणूक घेऊन जातोय राऊंड मार. हाय करा. हाय हाय. कुठे जातो माहिती नाही, पण आम्ही असं चालत 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 जातो. सो आता मी घरी आली आहे. जयंती खूप छान झाली. आम्ही लोकांनी खूप एन्जॉय केलं आणि खूप नाचलो. तर इथपर्यंत ब्लॉग बघण्यासाठी थँक्यू सो मच. आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी चेंज करून आईस्क्रीम खाऊन आता मी झोपून जाणार आहे. सो लेट्स सी इन द नेक्स्ट ब्लॉग गाईज. बाय टेक केअर. की माझा ड्रेस फाटला आणि आता हा कसा फाटला मला काही समजत नाही आणि मला खूप वाईट वाटतं आहे की मी एवढा असा चांगला ड्रेस शिवला आणि असा हा फाटला. ते ठीक आहे, आता काय बघूया.